तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता 11:30 वाजता मी आज गाडी काढली आहे. तर होळीसाठी बारामतीला गेलो तर तिथंच होतो आपण 3-4 दिवस, तर त्यामुळे आपण काही कामावर नव्हतो. तर आता आलो आहे कामावर. बघूया राईड वगैरे कशात काय वगैरे फ्लो चालू आहे. आता भाऊ काल आलो, भाऊ रात्री गेला आहे, त्याच्या इथे झालेत बऱ्यापैकी 2000 टार्गेट जो आमचा डेलीचा आहे त्याचा कंप्लीट झाला आहे. आता माझा बाकी आहे, बघूया होते की नाही होते. राईड तेवढा चांगला नव्हता पडतात चिंचवडमध्ये. आता इथनं सेंट्रलची आहे, सेंट्रलला जाऊया, तिकडनं मग बघूया इंटरसिटी भेटलं इंटरसिटी जाऊया. आणि जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो की आपण तिथं जाऊ, तिथं फक्त थांबायचं आहे, त्या जागी वेट करायचं आहे, तिथनं चेंजेस वगैरे नाही करायचे. तर हे ट्राय करून मला एकाने सांगितलं, तर हे ट्राय करून मला बघायचं आहे. तर काय होतं बघूया. तर जर म्हणजे 2 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत जर गेलो इथून इंटरसिटीला तर ठीक आहे. म्हणजे कसं 3 वाजेपर्यंत किंवा 3:30 वाजेपर्यंत ड्रॉप होत असेल तर चांगलं आहे. पण त्यानंतर मग रिटर्नची ट्रिप लवकर भेटू शकते, टाईम थोडाफार जास्त आहे. तर बघू आता गेल्यावर कळत. जाऊया आता कस्टमरच्या लोकेशनवर. आणि कस्टमरला तिकडे बोलतो एक आता लोकल ट्रिप एक्सेप्ट केली उबरची, इथं शिवाजीनगरला ड्रॉप करायचं आहे. तर म्हणजे आता कसं की आपला इंटरसिटी नाही लागत आहे, त्यामुळे टाईम कोणी वेस्ट कशाला घालवायचा, लोकल ट्रिप का सोडायचं आहे. येतात ते लोकल ट्रिप एक्सेप्ट करायचे, कारण म्हणजे कमीत कमी आपला थोडाफार टार्गेट तरी कव्हर होईल. तर जाऊया, नाही तर मग आपलं लोकलच करूया. लोकलमध्ये कसं जसं मी आधी पण सांगितलं इंटरसिटीमध्ये रिक्स आहे की गेला रिटर्नचं. मला फक्त एवढंच आहे की मॉर्निंगला रिटर्नची लागेल, पण मला रात्री यावं लागतं, रात्री भाऊ जातो त्यामुळं. तर बघू काय होते. जाऊया आता कस्टमरच्या लोकेशन, कस्टमर पिकअप करतो, ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला. तर ही ट्रिप पूर्ण गेली, याच्या आपल्याला 235 भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. आता आपण इथं MG रोडला आहे, तर इथनं ट्रिप भेटेल आपल्याला लगेच. फक्त चांगलं तर खूप वेळाला काय ट्रिप तर काय पडत नव्हती. आता इथून एक आउटसाईडची घेतली आहे लोणीकंच्या इकडली ट्रिप. तर जाऊया कुठल्या ते फॅक्टरीचे 498 काहीतरी दाखवलेलं, म्हटलं त्याला जाऊ, तर तेवढंच आपलं तरी होते, म्हणजे 800 रुपये काहीतरी आपल्या अर्निंग होऊन जाईल. बघू आता कस्टमर कुठं थांबतो. आलो इथं लोकेशनवर. चला चला चला, त्याला ऐकू नका, काय काय झालं? त्याला ऐकू नका. कंप्लेंट केली त्याची मी कोर्टाला. 4456 काय झालं का? मीटरप्रमाणे घ्यायला सांगतोय तो. तुम्ही चला मग. काय बोलतो हा काय बोलतो बघू. नाही त्याची कंप्लेंट केली आहे. काय बोलू दे. ना काय हा तू कसं मीटर निघाल का वापस बिना मीटरचंच आहे. काय झालं मग? बरोबर आहे काय बघा. त्याला 20 रुपये किलोमीटर प्लस सोडून ट्रिप पडणार आहे की तू? काय म्हणतो 20 किलोमीटर? त्याला म्हटलं 25 नको द्या, 20 नाही द्या म्हटलं. आता त्याने नॉन AC गाडी बुक केली होती. उबेर को केली ना? हा, नॉन AC थोडी येते आता. उबेर को नॉन AC थोडी येते, AC येते. बरं, ठीक आहे, तुला तिकडून ट्रिप पडणार आहे का? तिथे गेल्यावर कळेल ना. पडते ते कंपनीवरून कधी पडलेत आधी आधी पण ओलावर वगैरे. अरे रावी करतोय कम्प्लीट 4456. जर तुम्ही थांबलात ना तर मी पण रिटर्न येणार आहे. तर तुम्हाला किती वेळ लागेल तुम्हाला? एक अर्धा तास लागेल, जास्त नाही, अर्धा पाऊण तास. जर थांबलात ना तर तुम्हाला मी रिटर्नचे पण पैसे देईन तेवढेच. मग तुम्हाला ह्याचं काही हे नाही करा, आणि पैसे 100 रुपये एक्स्ट्रा देईल थांबण्याचे. असं असेल तर काय प्रॉब्लेम नाही ना आम्हाला पण. अरे रावी करून हे करणार ते. मोबाईल हातून खेचला माझा, बोलतो की फोटो कसा काढतोस तू माझा. म्हणून बोललो काय बोलतोय बोल बाबा. मी काय नाही काय नाही. मी बोललो तुम्हाला मीटर घेतात ना तुम्ही, मग मीटर लावला असायला पाहिजे ना. आता तसं मीटर लावायचं नाही, ते एक ॲप्लिकेशन आहे ओनली मीटरचं आमच्याकडं, त्याच्यावर आहे ते. काय आता बघ, असं नाही आहे की मीटरनीच जायला पाहिजे जबरदस्त नाही. मेन गोष्ट रूल काय आहे, जर मीटरने तुम्हाला जायचं आहे, तुम्ही आधी कस्टमरला कॉल करा, कस्टमर ॲग्री असेल ठीक आहे, नाही तर मग ट्रिप कॅन्सल करा, असं रूल आहे. पण नाही, मी काय म्हणालो, तुम्ही एक चला मी तुम्हाला बोललो 500 रुपये. ओके, जर पकडा आता 498 भाडं आहे, 500 रुपये बरं. तुम्ही बोला तर आम्ही 600 दे मला, पण तुम्ही घेऊन चला. मी बोललो सर ठीक आहे 600 घ्यायला काय, कारण का मला तुमचं पण नुकसान नाही करायचं. बरोबर आहे. पण तुम्ही अरे रवी काय बोलत होता म्हणजे काय? अरे रवी नाही,
जा, तुम्हाला काय करायचं कर, जा. कोणी तर बघतो तुझा, तुला घेतो, कोण घेतो बघतो मी. असं नाही बोलायचं, असं बोलून काय होतं? अरे मला येऊ द्या, भाऊ काय बोलतोय काय. राईड कॅन्सल केली का ती? हां, त्यांनीच कॅन्सल केली. मला 15 रुपये एक्स्ट्रा दाखवतो. म्हणलं मी नाही कॅन्सल करणार आहे, तुम्ही कॅन्सल करा. मी कॅन्सल नाही करणार. मी त्याला बोलणार होतो, बोललो बसा तुम्ही, मी तुम्ही राईड कॅन्सल नाही करत. एकदम जसं तुम्हाला बोललो ना की तुम्ही अर्धा पाऊण तास थांबा, माझं अर्धा पाऊण तासाचं काम आहे, परत हीच राईड इकडे याच हॉटेलला घेऊन यायचं. तुमचा पण फायदा झाला ना. त्यांना बघितलं की जसं म्हणजे आता हा इश्यू झाला या कस्टमरसोबत, तर हेच की त्यांनी बुक केली तेव्हा येत होते, तर समोरचा जो होता तो ओनली मीटरने बोलला, पण हेच की त्याचं बोलणं व्यवस्थित नव्हतं म्हणून रेडी नाही झाले. आता कस्टमरच्या माझ्या गाडीत बसले, मी तर नाही बोललो, कारण 500 रुपये मला म्हणलं जायला 1 तास दाखवतो, म्हणलं 1 तासाभरात ठीक आहे ड्रॉप करा आणि रिटर्न येईल. तर हे स्वतः गाडी बसले, स्वतः बोलले की मला अर्ध्या तासाचं काहीतरी काम आहे, तर मी ते करतो, त्यानंतर तुम्ही मला रिटर्न सोडा, मी तुम्हाला काय असेल ते 200-300 रुपये एक्स्ट्रा देतो. तर आता मी यांना म्हणजे आता इथं पिकअप केले, 500 काहीतरी झाले, यांची पेमेंट उबरची त्यांनी दिली. आता इथं बाहेर थांबतो, नाश्ता वगैरे करतो, मी रिटर्न जायला यांच्याकडनं परत 700 घेतो, म्हणजे ओव्हरऑल 1200 रुपयाची ट्रिप होऊन जाईल 2 तासात. तर ठीक आहे, आता बघूया, वेट करूया. तोपर्यंत मी इथं काही नाश्ता करू, आपण नाश्ता करून जाईल. मग आता वाजले 2:21, 3:30 पर्यंत जरी निघालो किंवा 3 पर्यंत जरी निघालो तरी 4-4:30 पर्यंत पोहोचतोय. मग तिथनं परत आपलं हे 1200 काय 1500 होऊन जातील, आणि आपण परत अजून 1000चं काम केलं तरी आपलं काम होऊन जाईल. तर तसाच विचार आहे माझ्या डोक्यात, बघूया काय होते. आता बघूया इथं कुठं काय भेटते खायला वगैरे, आणि सांगतो या कस्टमरला आपण कधी पिकअप केलं आणि कधी. तर मित्रांनो आता टायमिंग झाला आहे, सॉरी सगळं. तर मित्रांनो आता टायमिंग झाला आहे 2:58, ठीक आहे. आणि त्यांना मी लगभग ड्रॉप केलं तर 2:30 लागे किती, म्हणजे अर्ध्या तासाचं काम झालं लगेच, जास्त वेळ नाही लागला आहे. तर ठीक आहे, बरं झालं की काम पण लवकर झालं. आता इथं लवकर झालं, आता बरोबर 3 वाजता इथून निघतो, समजा 4 वाजेपर्यंत त्यांना मी ड्रॉप करेल, 4च्या आसपास वगैरे. तर आलं त्यांच्या लोकेशनवर, तर बघूया बाहेर येतील. आता मी जेव्हा मुंबईत येईल तेव्हा तर ही ट्रिप ड्रॉप केली मी इथं MG रोडला, आणि मला रिटर्न शिवेरीची ट्रिप लागली, म्हणजे वडाळा इकडली. तर अटल सेतूनच जायचा रोड येतो. फक्त एवढंच की आता इथं जायला 3 तास लागतील, 4:30 म्हणजे 5:30, 7:30, 7:30, 8चा टायमिंग पकडून चालूया. तर आता तिथनं रिटर्नची ट्रिप लागल की नाही ते समजत नाही. आता एक्सेप्ट केली आहे, तर म्हटलं ठीक आहे, जाऊयात काय होते बघूया. 1800 रुपये नाही, 1800 प्लस इथं माझे आता ही 1300, टोटल 1100 प्लस 1400 रुपये पकडा अर्निंग इथं झाली आहे. 1400 प्लस, आणि आता हे जाईल 1400, आणि जाईल 1800, 3032 काहीतरी होती माझी आजची अर्निंग. आता तिथं वेट करावं लागेल. जर रिटर्नची ट्रिप लागली तर चांगली, कारण एरिया पण तसंच आहे. आणि जसं मी बोललो की ट्राय करतो मी आज की तिथंच थांबून रिटर्नची ट्रिप लागते की नाही लागते हे वेट बघूया आपण. फक्त एवढंच की शिवेरीवरनं दुसरीकडे कुठं जायचं नाही. मेन गोष्ट मला तर वाटतं जाताना इथे ट्रॅफिक लागू शकतं ना, येताना लागेल कदाचित. आता ते गेल्यावरच कळेल काय आहे, ट्रॅफिक लागतंय की नाही लागतंय ते बघतो. इथनं शिवेरीला जायला वगैरे टायमिंग किती दाखवतोय, तर बघूया. जरा आता आधी कस्टमरच्या लोकेशनवर इथे MG रोडला.
तर टोटल आपली अर्निंग झाली जे 1800 रुपये भेटले आपल्याला 3200. टोटल अर्निंग आपली 3200ची इथं झाली. आता मला इथं रिटर्नची ट्रिप फक्त बघायची लवकर आणि आता इथं थांबणार बघू. इथं वेट करूया आता 7:30 वाजलेत म्हणजे 7:30 8:30 9:30 वाजेपर्यंत आपण वेट करू शकतो. त्यानंतर ट्रिप लागू शकते. आणि मी तर किती वेळा बोललो ट्रिप लागायला कधी पण लागू शकते. त्याचं काय टायमिंग असं फिक्स वगैरे नाही. लास्ट टाइम तर आपल्याला घरी जाता तर वाशीवरनं लागलेली. तर आज बघा मला हे ट्राय करायचं. म्हणजे आता मी इथं शिवरीला ट्रिप ड्रॉप केली. तर माझा विचार आहे की मी इथं थांबणार, हा एरिया सोडून नाही जाणार लांब, जवळच थांबायचं. म्हणजे इथं बायकाला जातं तसं पण सगळं जवळच आहे, तर लांब नाही जाणार आहे. तर इथून जाऊन आता गाडी कुठं तर साईडला पार्क करूया, जिथं आपल्याला जेवण असं काय करता येईल. आणि मग बघूया काय करायचं पुढं. तर मित्रांनो वाजले आता 8:45 बघ. मला अजून काही ट्रिपचा आता पत्ता नाही आहे. मी इथं आज स्टेशन जवळ आहे. लोकेशन पण असे आहे की पॉश एरिया वगैरे आहे, सेंट्रल लोकेशन. अजून ट्रिपचा आता काही पत्ता नाही आहे सध्या मला. आता काय माहीत पडते की नाही पडते, का लेट पडेल वाटतं. बघतो आहे शिवरी वगैरे व्हायकल या साईडलाच आहे मी. अजून ट्रिपचं काय पडा ना. स्टेशनजवळ आलं म्हटलं की पडेल इथून तरी. तर बघू आता काय होते. नाही पडली तर मी विचारत होतो आपलं लोकलमध्ये करूया काही दिवस तरी. तर बघू आता वाट बघतो काय होते. मॉर्निंगला सकाळी लवकर पडली तरच काय ते फायदा, उशिरा तर नाही अजून. तर बघू वाट बघूया ट्रिपची कधी पडते काय. तर इथं लोकल मारायला काय प्रॉब्लेम नाही आहे मला. लोकल तर इथं वाजतात ते 192 वगैरे असं ते 200 250 असं वाजतात ते. म्हणजे उलवे नवी मुंबईची उलवे त्या साईडला 600-700 जरी वाजली ना तरी सुद्धा मी जाईल कळंबळी वगैरे तिथं. कारण तिकडनं मग पुढं आपल्याला जाता येते. पण पडली तर पाहिजे. बघू वाट बघूया पडते की नाही, बघू काय होते. तर आता मी इथं सायनला DS हायस्कूल ही DS हायस्कूल माझी शाळा आहे. मी या 10वीपर्यंत म्हणजे नर्सरी ते 10वी इथंच पासआउट झालो आहे. तर ट्रिप लागली आपल्याला खूप. म्हणजे मी अपेक्षा सोडलेली घरी चाललेलो, घरी जाता त्याच्यावरनं ट्रिप लागली. लोणावळ्याचे 1400 रुपये काय दाखवले, पण 1300 तरी आपल्याला भेटतील लगभग. तर ठीक आहे चालते, मला तेवढे तरी भेटेल लोणावळ्यापर्यंत. लोणावळ्यावरनं मग तिथनं आपण पुढं जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही मोकळं तरी. पण असं तसं रिकामं जाण्यापेक्षा इथनं ट्रिप भेटली बरं आहे. जस्ट मी मेन हायवेला असेल चुनापट्टीच्या इथं, तिकडून मग मी परत जशी ट्रिप पडली एक्सेप्ट केली आणि आलो इथं सायनला DS हायस्कूल समोर पिकअप करायला. तर मी फोन तर लावत होतो पण कस्टमर काय फोन तर उचलत नव्हते. पण तरीसुद्धा झाला सध्या कॉन्टॅक्ट आणि आलो. आता कस्टमरला फोन लावला आणि जेव्हा आता कस्टमरशी बोलणं झालं, कस्टमर बोलली हा ठीक आहे मी आर यू लोकेशन पे. तेव्हा जाऊन कुठं जरा मला शांती झाली. तर आता बघूया कस्टमर किती वेळ देते. तिथं बोलले येत आहे कुठं येते माहिती आहे, लोकेशनवर आलो आहे आपण. तर करूया वेट आणि कस्टमरला त्यांना ड्रॉप करूया आपण. तर मित्रांनो ही ट्रिप ड्रॉप केली आहे, जे मला 1400 रुपये भेटलेत. ओव्हरऑल सकाळपर्यंत आपली अर्निंग झाली ती 3200 प्लस ही ॲड केली 3200 प्लस 1400 टोटल 4600ची आपली अर्निंग झाली आहे. पण या ट्रिपमध्ये एवढं म्हणजे आता जी ट्रिप मी घेऊन आलो ना, खरं बोलतो एवढं काय याच्यात मला हे नाही आली मजा. कारण एकतर सीन असा की जे होते पोरं कॉलेजची होती जरा ठीक आहे, त्यात काय नाही. त्यांना लोणावळ्याला वेलायला यायचं होतं म्हणून त्यांनी बुकिंग केली वगैरे. पण येताना त्यांनी सामान मुंबईमधून घेतामुळे थोडा टाईम लावला. परत येताना फूड कोर्टवर थांबलो. आता त्यांनी रिक्वेस्ट केली, स्वतः सॉरी वगैरे बोलले. मग ठीक आहे बोललो बाबा थांबतो. आता मी खरं तर थांबणार नव्हतो. मला हे समजत नाही की जर असं यांनी एवढा टाईम लावला तर हेच प्रॉब्लेम होतो की कधी पण की तुम्ही असं म्हणजे आता यायला आम्हाला इथं वाजले 12:30. जर हे लोक कुठे थांबले वगैरे नसेल ना, मी माझ्या अंदाजे 11:15 जरी यांना ड्रॉप केलं असतं, 100% ड्रॉप केलं असतं ठीक आहे. पण आता काय करणार यांनी थांबले. आता आपल्याला कसं डायरेक्टली असं नाही वगैरे पण बोलतात. तर मित्रांनो आपण आलो आता घरी आणि आपल्या ओव्हरऑलिंगमध्ये बोलू तर आपली पहिली ट्रिप जी मला पण 300, त्यानंतर ती 1100ची ट्रिप मारली. म्हणजे 500 जायचे 600 दिले 1100 टोटल. त्यानंतर आपल्याला जी पुढची ट्रिप लागली त्याचे 1800 भेटलेले. 1800 प्लस आपल्याला रिटर्न जी लोणावळ्याची ट्रिप पडली त्याचे आपल्याला 1400 रुपये भेटले. ओव्हरऑल आपली 4600 रुपयाची अर्निंग झाली. त्यातनं मी मायनस करतो आपला CNG माझ्या मते टोटल इथून दादाने भरलेला 500, दिवसभर इथं 500 गेला. टोटल 1200 रुपयाचा CNG पकडा मायनस झाला असेल. तर टोटल 1200 रुपये मायनस केल्यानंतर आपली टोटल आजचं प्रॉफिट आहे 3400 रुपये. तर आपल्या चॅलेंजच्या डे 53पर्यंत टोटल आपली अर्निंग झाली 1,20,177 रुपये. प्लस यामध्ये आपण ॲड करूया 3400चं प्रॉफिट. तर आपल्या चॅलेंजच्या डे 34पर्यंत टोटल अर्निंग झाली आपली 1,23,577 रुपये. नोट डाऊन करून घेतो. 54पर्यंत
23,577. तर ठीक आहे. तर ओव्हरऑल आपला दिवस एक चांगला गेला. मी म्हणजे मुंबईवरनं जसं निघालेलो तर मी तर अपेक्षा सोडली, पण नशीब चांगलं होतं म्हणून ट्रिप लागली आपल्याला. तर ओव्हरऑल मित्रांनो झाला ओव्हरऑल खूप लेट, म्हणून आता आपण डायरेक्ट चाललोय घरी. आणि आता डेली माझ्या अर्निंगचे व्हिडिओ येत राहते. माझा विचार चालू आहे मार्च महिन्यात तरी टार्गेट कम्प्लीट करायचा. बघूया काय होतंय, कसं होतंय, काय होतं ते सगळं बघूया. तर चला मित्रांनो, आता जातो मी घरी. आणि माझे असेच डेली व्हिडिओ आणि डेली अर्निंगचे व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक द्या. आणि काय कोणाला इश्यू वगैरे असेल, काय डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. फक्त मी एक नंबर सगळ्यांना देऊ शकत नाही. मी आधीच्या माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिलेत नंबर, तर तुम्ही तिथनं जाऊन घेऊ शकता. तर आत्ता जर पब्लिश केलं तर खूप जणांना भेटतो, त्यामुळे मी देत नाही. तर काय असं पण काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय देईल. तर चला भेटूया आपण आता उद्या.